नमस्कार. आता आपण आपल्या पेपरच्या दृष्टीने एक महत्त्वाचा प्रश्न आणि आपल्या प्रोफेशनल आयुष्यातला अति महत्त्वाचा एक प्रश्न याच्याबद्दल माहिती करून घेणार आहोत. खरं तर शालेय जीवनापासूनच आपण पत्रलेखन, लेटर रायटिंग हे केलेलं असतं. सध्याच्या मोबाईलच्या जमान्यामध्ये आणि इंटरनेटच्या वाढत्या प्रसारानंतर पत्र लिहिणं थोडंसं कमी झालंय आणि भाषाही आपण फार शॉर्टमध्ये वापरायला लागलोय. पण तरी आत्ता आपण परीक्षेच्या दृष्टीने पूर्ण वाक्यातलं बघून करणार आहोत. तर आपण सुरुवात करूया लेटर रायटिंगला. लेटरचे मुख्यतः दोन प्रकार. एक फॉर्मल आणि दुसरं इनफॉर्मल. फॉर्मल म्हणजे काय? तर जे आपण जनरली आपल्या नेहमीच्या आयुष्यामध्ये ऑफिसच्या आयुष्यामध्ये वापरत असतो ती म्हणजे फॉर्मल लेटर्स. त्यात कुठकुठले विषय आहेत की जे आपण आपल्या कस्टमरला लिहितो, आपण आपल्या सिनियर्सना लिहितो किंवा आपल्या हेड ऑफिसला लिहिणार असू किंवा एखादा त्यात मेमो जो आपल्या स्टाफला देणार असू त्याच्याबद्दलही एका प्रकारचं पत्रच असतं. किती डिमांड लेटर्स असतील, तक्रारी असतील, कंप्लेंट्स, आपल्याला काही रिपोर्ट्स लिहून पाठवायचे असतील, अगदी काही नाही तर तुम्ही एखाद्या घेतलेल्या कार्यक्रमाची माहिती तुम्हाला कळवायची असेल किंवा तुमच्या पेपरला एखादी प्रसिद्धी द्यायची असेल तरी त्याचं एक रिपोर्ट लेखन असेल, कुणाला तरी अभिनंदन करायचे, आभार मानायचे, ह्याच्याबद्दलचे कॉम्प्लिमेंटरी लेटर्स असतील. इन्फॉर्मल लेटर्स म्हणजे कुठलं की जे आपण नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना आणि कधी त्या वयातल्या गुलाबी कागदावर लिहिलेली पत्र की ज्याच्याबद्दल आत्ता आपण काही फारसं विचार करणार नाही आहोत, रादर काहीच विचार करणार नाही आहोत. आपण फक्त फॉर्मल लेटर्सबद्दल, त्यातले महत्त्वाचे घटक, काय काय आलं पाहिजे ह्याच्याबद्दलची माहिती करून घेणार आहोत. आता फॉर्मल लेटर सध्या इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये म्हणजे ईमेलमध्ये आणि आता तर काही ठिकाणी व्हॉट्सअपमधनं खूप छोट्या अक्षरात, पूर्वी व्हॉट्सअप यायच्या आधी म्हणजे अँड्रॉइड फोनच्या आधी टेक्स्ट मेसेजेसमधनं करायचे की ज्यात शब्दांची फारच मर्यादा असायची मोबाईलवर आणि त्या प्रत्येक मेसेजला पण काही खर्च यायचा. पण व्हॉट्सअप आणि अँड्रॉइड फोन नंतर जरा ते फारच सगळं स्वस्त आणि सगळ्यांसाठी कॉमन झाले की त्यामुळे फॉर्मल लेटरचे फिजिकल फॉर्ममधली पत्र आणि इलेक्ट्रॉनिक फॉर्ममधली पत्र आपण लिहिताना फिजिकल फॉर्म हा जास्त बघणार आहोत, कारण अजूनही एक स्टँडर्ड प्रकार आपल्याला फिजिकल फॉर्ममध्ये, जरी आपण मेलवरनं काही गोष्टी पाठवत असेल तरी मेलला कधी कधी आपण अटॅचमेंट म्हणून फिजिकल फॉर्मसारखाच पूर्ण फॉर्म पाठवत असतो. आता फॉर्मल लेटरचे प्रकार पार्ट कुठले मुख्य की एक आपल्याकडे लेटर हेड असतं आपल्या बँकेचं, आपल्या संस्थेचं, ज्याच्यामध्ये मोठ्या अक्षरात व्यवस्थित नाव असेल, त्याचा पत्ता लिहिलेला असेल, आउटवर्ड नंबर असेल, तारीख असेल की लेटर हेड आहे, त्याच्यानंतर आपल्या रेफरन्स नंबर असेल पत्त्याचा, पत्राचा आउटवर्ड नंबर ज्याला म्हणतो, तारीख, पाठवणाऱ्याचं नाव, ज्याला पाठवायचं पत्र की मी ज्याला पत्र मिळणार आहे तो रिसिव्हर, त्याचं नाव, विषय आणि सॅल्युटेशन. सॅल्युटेशन म्हणजे आपण जे काही लिहिणार असू, डिअर सर, रिस्पेक्टेड सर, किंवा स्टाफला काही लिहिणार असू त्याच्याबद्दलला त्याला म्हणायचं सॅल्युटेशन. आणि बॉडी ऑफ लेटर किंवा मॅटर की जो पत्राचा मसुदा असेल, आपण पूर्वी त्याला मसुदा म्हणायचो, तो हे फॉर्मल लेटरचे पत्र आहे. त्यात आता लेटर हेडमध्ये महत्त्वाच्या गोष्टी काय झाल्या की नेम ऑफ इन्स्टिट्यूशन की तुमच्या संस्थेचं नाव असणार आहे. तुम्ही जर एखाद्या विशिष्ट विभागात त्यातल्या म्हणजे हेड ऑफिसला काम करत असाल तर तुमच्यासाठी एक वेगळा विशिष्ट विभाग असेल. कुठल्याही ब्रांचमध्ये काम करत असाल तर विभाग वेगळा काही मेन्शन करायची गरज नसते, ब्रांच लिहिलं की पुरतं. त्याच्यानंतर आपला पोस्टल ॲड्रेस असेल, ईमेल ॲड्रेस असेल आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स असतील की ज्यात कदाचित तुमचा फोन असेल, तुमचा ब्रांचसाठी घेतलेला काही मोबाईल नंबर असेल, ह्याचं तिथे तुम्ही लिहिणार आहात. कधी कधी काही लेटर हेड्सवर पोस्टल ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स हे
फुटप्रिंटच्या स्वरूपात लेटरहेडच्या तळाशी लिहिलेले असतात आणि मधला भाग मोकळा सोडलेला असतो की जिथे आपण पत्राचा मसुदा लिहू शकतो. परीक्षेतही पत्रलेखनाच्या प्रश्नामध्ये अगदी आखून लेटरहेड नाही तरी तुमच्या लेटरहेड ह्या भागातल्या ह्या गोष्टी तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. यालाही वेगळे मार्क असतात. दुसरा आपण फॉर्मल लेटर मधला प्रकार म्हटला होता ईमेल्स, इलेक्ट्रॉनिक फॉर्म मधला किंवा सॉफ्ट फॉर्म मधला पत्रलेखन. त्याच्यामध्ये आपण ग्रीटिंगनी सुरुवात करतोय, डिअर सुनील, डिअर सर, डिअर मॅडम. त्याच्यानंतर आपण कदाचित लिहिणार आहोत की आपण जर त्यांच्या आलेल्या पत्राला उत्तर म्हणून पत्र लिहित असू तेव्हा लिहिणार आहोत थँक्यू फॉर कॉन्टॅक्टिंग. किंवा आपण एखादा त्यांना रिक्वेस्ट पाठवली असेल आणि त्याच्यावर त्यांनी रिप्लाय दिला असेल तर थँक्यू फॉर युअर प्रॉम्प्ट रिप्लाय. नंतर ह्या पत्राचा आपण पर्पज लिहिणार आहोत की हे पत्र आपण कशासाठी लिहितोय. की जर आपण आपल्या कस्टमरला एखाद्या नवीन स्कीमची माहिती देणार असू वी आर रायटिंग दिस फॉर काहीतरी आपण त्याच्यात तो सब्जेक्ट लिहिणार आहोत. नवीन ईमेलसाठी असं की पहिल्यांदाच तुम्ही इनिशिएट करताय की तुमच्याकडे कस्टमरची काही क्वेरी नसतानाही तुम्ही जेव्हा उत्तर लिहिताय किंवा माहिती कळवताय की आय एम रायटिंग इन रेफरन्स टू असं म्हणून ते तुम्ही पत्र लिहिणार आहात. त्याच्यानंतर आपण क्लोजिंग रिमार्क लिहितो की थँक्यू फॉर किंवा आय लुक फॉरवर्ड टू हिअरिंग फ्रॉम यू. आणि क्लोजिंग आपण त्याचं करणार आहोत की बेस्ट रिगार्ड्स किंवा सिन्सिअरली किंवा थँक्स अँड रिगार्ड्स. ह्याच्यापैकी काहीतरी एकच वापरायचे. हे सगळंच्या सगळं प्रत्येक पत्रात येणार नाहीये. यातलं प्रत्येकातला एक एक भाग काहीतरी येणार आहे एवढं लक्षात ठेवायचं. हे लिहिणं ह्यालाही वेगळे मार्क असतात. आपण तुमच्या परीक्षेमध्ये आता फिजिकल फॉर्म मधल्या पत्रासाठीच प्रश्न टाकणार आहोत त्यामुळे त्या दृष्टीने त्याचा अभ्यास करा. कीप रायटिंग अँड हॅपी रायटिंग. थँक्यू.